नैला, पैशाची बॅग परत आली? हो बाबा. पण म्हणजे बॅग पोलिसांना सापडली की? नाही, बहुतेक त्यांनीच आणून ठेवली. मगाशी बेल वाजली, मी दरवाजा उघडला तर बॅग तिथे होती. सगळे पैसे होते? असावेत. विक्रमने मोजले. हे सगळं त्रांगडच होत चाललंय. एवढं मोठं घबाड हा माणूस परत आणून ठेवतो. काय म्हणायचं या माणसाला? चोर की संत? माझी स्वतःला प्रश्न विचारण्याची क्षमता संपली बाबा. बसा बसा बसा. एसीपी घाटगे ना? प्लेजर मीटिंग यू सर. नाही, मला आवडेल असं म्हणायला, पण तुम्ही का आलाय हे कळलं की म्हणू शकत नाही. बसा. म्हणजे माझं इथं येण्याचं कारण तसं फारसं प्लेजरेबल नाहीये. सरळ मुद्द्यालाच येतो ना. तुमचा मुलगा अभय सामंत सध्या कुठे आहे? माझ्या माहितीप्रमाणे तो शिपवर असायला हवा. झालंय असं की एका किडनॅपिंगच्या प्रकरणात आम्हाला एका माणसाचा शोध घ्यायचा आहे. आमच्याकडे त्याचा फोटो आहे आणि आमची रेकॉर्ड्स असं सांगतात की तो फोटो अभय सामंतचा आहे. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. ते ऐकून तुम्हाला फारसा धक्का बसलेला दिसत नाही कॅप्टन? किती वर्ष झाली तुम्हाला फोर्समध्ये? 16 वर्ष होतील पुढच्या महिन्यात. अजून धक्के बसतात तुम्हाला? तुमच्या मुलानं खीर खाल्ली नाही, पण तो खिरीचं भांड घेऊन पळून नक्कीच गेला होता. ते का, हे मला जाणून घ्यायचंय. हां, ठीक आहे, बोला त्याच्याशी. म्हणजे तुमचं आणि त्याचं इतक्या दिवसात काहीच बोलणं नाहीये? नाही. घाडगे साहेबांचं म्हणणं आहे की आपल्याला टॉर्मेंट करणारा माणूस अभय सामंत आहे. अभय सामंत अनन्याचा नवरा? पण अभय सामंतला मी ओळखतो रे. अभय सामंत नाही आहे हा. मी त्याला भेटलोय, 2दा नाही, मी 3दा भेटलोय. आता काही दिवसापूर्वी तो घरी आला होता. मला एक सांग विक्रम, तुमच्या इतक्या वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये कधीच अनन्याने तुला अभयचा फोटो नाही दाखवला? दाखवला नाही आणि तिच्या मोबाईलवरही नव्हता. मी तिला विचारलं यावरून. तो नेहमी म्हणायची की ज्या माणसाला मनात जागा नाही त्याला मी मोबाईलवर ठेवून तरी काय करू. आपण एक काम करूयात का विक्रम? सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन शोधूयात. फोटो सकट सगळीच माहिती मिळेल. तू यायच्या आधी मी हेच करत होतो. 100 अभय सामंत आहेत. त्या 100पैकी एकही ना मला भेटलेल्या अभय सामंत सारखा आहे, ना त्या गोऱ्या घरासारखा. सॉरी वर्दे, म्हणलं होतं संध्याकाळपर्यंत डिस्टर्ब नाही करत. पण सर, आपलं काम आहे. बरं, वनरसेच्या घरातनं बॅग उचलली? हो सर, फॉरेन्सिककडे पाठवून दिली. मला कळत नाही सर, आता पैसेही परत मिळाले. मग आता काय? आता काय आपण काय करणार? म्हणजे वनरसेची मुलगी परत आली, त्याला मानसिक त्रास होण्यापलीकडे काहीच झालं नाही. बरं, मयंककडनं वनरसेला पैसे उकळायचे होते असं म्हणलं तर पैसेही परत मिळाले. म्हणजे ती थेरी पण फेल गेली. का वागतोयस तू माझ्याशी असा? अजून किती दिवस मी इथे राहणार आहे? कोणाचं बंगलं आहे? जगाच्या कुठल्या कोपऱ्यात आणून ठेवलेस तू मला? खूप प्रश्न पडलेत ना? प्रश्न माझ्याकडे आहेत. चल, प्रश्नांच्या भेंड्या खेळत बसू. मी जाते. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. इट इज माय बिझनेस बेबी. उद्या तुझी जर डेड बॉडी सापडली तर पोलीस मलाच फोन करतील ना? का तोही अधिकार देऊन टाकलायस विक्रमला? टोमणे मारायची गरज नाही अभय. तुला चांगलंच माहितीये माझ्यामध्ये आणि विक्रममध्ये आता काहीही उरलेलं नाहीये. आणि म्हणूनच मी विक्रमला अशा गुन्ह्याच्या गिल्टमध्ये तळमळू देणार नाही जो त्याने कधीच केला नाही. अभी भी बहुत ही आराम लगता है. तू संशयी आहेस हे माहितीये, पण आता तू सायकोही झालायस. पण मला असं अधांतरी आयुष्य नाही जगायचंय. आणि खरं काय माहितीये, या दरवाजातून बाहेर गेल्यानंतर एकही हक्काचा दरवाजा असा नाहीये जो मी ठोठावू शकेन. कारण मीच माझे सगळे दरवाजे बंद केलेत.
आता मला जगायचंच नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. मीही या फेजमधून गेलोय, जगायची इच्छा नसण्याच्या. स्वतःच्या बायकोचं जेव्हा तिच्या बॉस बरोबर अफेअर चालू आहे कळतं ना, तेव्हा दुसरं काय होणार माणसाचं. अनु, अनु कुठेस तू? मला जरा अर्जंट फोन करायचा, तुझा फोन हवाय. अनु अगं माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे. अनु फोन कुठे आहे तुझा? मिळाला ग? या फोन अनलॉक कसा तो अनु? अनु हा काय रे, काय झालं? मोबाईल ना? अगे हां, अनलॉक ओपन करून देते. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. जमलं मला. झाला अनलॉक. घे, कॉल करायचा आहे ना? नाही, तेवढी अर्जन्सी नाही आता. शो या कूल. मी आणि गौरी कॅरम खेळत बसलोय. येतोस? तू कॅरी ऑन. ओके.